जे काही अंगभूत आहे, जन्मजात आहे, ते विकसित होईल आणि काहीतरी तो बोलेल असं. म्हणजे आता आपण विचार करूया, काय बोलणार काय बोलणार, कारण तो काहीच होणार नाही, तो काहीतरी बोलेल. आता मग आता समजा की पर्पजफुली, अगदी सोपं आहे. आता एक ती असमानता, आता आपण समानता असा विषय घेतला तर नैसर्गिक असमानता ही उजवा आणि डावा हात आहे हा एक मोठा सूचना विषय असू शकतो. ती खरोखरीची असमानता आहे, विशेषतः लिहिणे. काही जण दोघे जण लिहू शकतात. तर पर्पजफुली समजा एखादा एक एक्स्ट्रीम थिंकर आला की त्यांना हे प्रमाण काढले की डाव्या हाताने लिहायला शिकवायचं, तर काय होईल? सगळेच त्यात टर्न होतील का? अगदी सोपा विषय आहे. म्हणजे डाव्या हाताने लिहायला आता बऱ्याचदा कसं होतं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात. त्यामुळं कन्व्हेन्शनली आपण उजव्या, सगळे साधारणतः कुठल्या, म्हणजे अशी, आता आपण अशी कुठली शाळा आहे का की ज्यामध्ये आता हे बाळ असं आहे, हा पे, आता तुला ज्या हाताने वाटतंय त्या हातात घ्यायला सुरू कर, असं पण शिकवतात का? शिकवत नाही. तर काय आहे तर त्याच्यामध्ये की संपूर्ण अनबायस्ड म्हटलं तरी त्याची अंमलबजावणी तितकी सोपी नाही आणि त्यामध्ये बऱ्याचदा हास्यास्पदता येते, किंवा कदाचित ते जरी किती बरोबर असलं तरी ते राबवण्याकरताची इच्छाशक्ती आणि त्याच्या मागं तेवढं बळ हे असत नाही. तर असं सांगितलं पाहिजे नाही की बाबा हा हे हा पेन ठेवलाय. तर शिक्षक काय करतात, मग आता ते उजव्या हातात लिहितात, मग हे बायसिंग झालं. तर काय करायला पाहिजे, एका शिक्षक उजव्या हातात लिहायचं करायचं, एका शिक्षक डाव्या हातात लिहायचं करायचं. आणि मग काय बरोबर काय चूक, मग तो मुलगा, काही मुलं उजवी काही मुलं डावी. तर पुन्हा त्यात हे आहे, पण त्यामध्ये काही डेलिबरेटली काय होतं, 5% प्रमाण आहे त्याचं, 5% प्रमाण आहे. मग डावखुऱ्यांना सुद्धा बऱ्याचदा तुम्ही फोर्सफुली नाही हे बरोबर आहे चुकीचं आहे म्हणून काही उजवी होता, परंतु ह्याचा अर्थ काय की त्याचा कल हा डावीकडे झुकलेला आहे आणि तो जर का वेळीच ओळखून त्या प्रकारे त्याला डेव्हलप केला तर तो चांगला प्रकारे त्यात प्रगती करू शकतो. तसं काय आहे की जी आता त्याला मातृभाषा का म्हटलेलं आहे, तर भाषेशी तादात्म्यता आहे, त्याचे जे अंगभूत पिक्चर त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये त्याची आकलन क्षमता जास्त आहे. आता इंग्रजी माध्यमामुळं जे काही, ते मी अतिशय सोपी उदाहरण देऊन सांगतो. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे कसं झालेलं आहे, तर आजच्या काळामध्ये आता सगळंच सोपं झालंय. पूर्वी आपल्याला
सी मध्ये पण नव्हतंच. असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम करायचं, असेंब्ली लँग्वेज आपण लिहायचो आणि असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम केला की त्याचा मशीन कोड मध्ये कन्वर्ट करणारा कंपायलर असायचा, क्रॉस कंपायलर किंवा नाही क्रॉस असेंबलर, आणि मग ती एक्सएक्स फाईल होऊन ती आपण त्या मायक्रो कंट्रोलरच्या किंवा मायक्रो सिस्टममध्ये डाउनलोड करायचो. तर जसं त्या मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसरला असेंब्ली लँग्वेज कळत नाही, त्याला मशीन लँग्वेज लागते. माणूस म्हणजे प्रोग्रामर, ह्युमन बीइंग. आता असेंब्ली लँग्वेज ही काय आहे? लँग्वेज आपण जर लिंग्विस्टिक्सचा विचार केला, लिंग्विस्टिक्सचा विचार केला तर असेंब्ली लँग्वेज काय आहे? असेंब्ली लँग्वेजला ग्रामर आहे का? तर असेंब्ली लँग्वेज ही साधारणतः आजच्या काळातल्या व्हॉट्सअप लँग्वेज सारखीच आहे. म्हणजे त्यामध्ये एक कुणीतरी जी डेव्हलप केली त्यानं म्हणजे असेंब्ली लँग्वेज ही जी आहे जगभर प्रसिद्ध पावलेली, ज्याला इंग्लिश माहित नाही त्याला ती पूर्ण कळेल का? नाही कळणार. बर, मग इंग्लिश ज्याला माहित आहे जगात त्या प्रत्येकाला असेंब्ली लँग्वेज कळेल का? नाही कळणार. मग असेंब्ली लँग्वेज कोणाला कळेल? असेंब्ली लँग्वेज कळण्याकरता दोन प्रकारचं एक्सपर्टीज असणं आवश्यक आहे. आपण 85 ची घेऊ. एक इंग्लिश कळणं आवश्यक